ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पंचवटी केंद्र आणि महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 19 तारखेला श्री भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थित दिंडोरी लोकसभा खासदार भास्कर भगरे, वेदविद्या प्रतिष्ठानचे वेदमूर्ती रवींद्र पैठणे गुरुजी, नगरसेविका चंद्रकला धुमाळ, दिगंबर धुमाळ, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल देशपांडे, कार्यवाहक ॲडव्होकेट सुहास भणगे, कोषाध्यक्ष उल्हास पंचाक्षरी, प्रदीप भानुवंशे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन करून प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर खासदार भास्कर भगरे आणि मान्यवरांचा आयोजक संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. गुरुकुलातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खासदार भास्कर भगरे म्हणाले की विद्यार्थ्यांनी भगवान परशुरामांप्रमाणे सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून चांगले देण्याचा प्रयत्न करावा. महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानचे संस्थापक वेदमूर्ती रवींद्र पैठणे गुरुजी यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. पंचवटी केंद्राचे चंद्रशेखर गायधणी, संजय पैठणे, प्रदीप दीक्षित, सुचिता भानुवंशे, अध्यापक गोविंद पैठणे, दीपक जोशी, दीपाली केंगे, वेदमूर्ती वेदांत पैठणे, वेदमूर्ती अद्वैत पैठणे यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी वेदघोष केला. आणि त्यामुळे त्यांनी ही पृथ्वी किती वेळा 21 वेळा क्षत्रियच ठेवलेली. ते दुष्ट होते, ते क्षत्रिय की जे समाजाला त्रास देत होते अशांचा संहार करण्याचं काम, आणि ते एकदा नाही तर 21 वेळा केलं होतं. अशी भगवान परशुरामांची आज जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होतोय. मी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पंचवटी केंद्राला या निमित्ताने धन्यवाद देतो. संस्थेच्या बाबतीमध्ये 53 वर्षी झाले. म्हणजे पूर्वी पुण्याहून आपल्याकडे यायचं, परंतु आता नाशिकहून पुण्याला शाखा आहेत. जे आपलं शेवटी आपलं मत होतं अगदी पौराणिक काळापासून भगवान रामापासून आपलं महत्त्व आहे. आणि मला आनंद द्यायचा आहे की आपण जरी एका बाजूला इकडे मगाशी तुम्ही सांगत होता की त्या ठिकाणी मुलांना शिक्षण दिलं जातं, परंतु त्या ठिकाणचं शिक्षण आणि आपल्याकडे ग्रामीण भागातले जे सर्वसामान्य विद्यार्थी आहे आणि त्यांना देखील आपलं जे वेद आहे या वेदांच्या माध्यमातून शेवटी आपण पूजा वगैरे ज्या सगळ्या गोष्टी करतो त्याचं शास्त्रोक्त शिक्षण जर आपल्याला मिळालं. मगाशी सांगत होते की जे वेद 4 प्रकारचे वेद आहेत त्याचं, कारण जुन्या काळामध्ये वेदांच्या माध्यमातून काय काय होतं हे काय मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून आज आपण त्या गोष्टी करत असताना किंवा ब्राह्मण समाजातील मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण या माध्यमातून महर्षी गौतम गोदावरी विद्या मंदिराच्या माध्यमातून आपण देत आहे आणि ग्रामीण भागातले सगळे विद्यार्थी आपल्याकडे शिकत आहे. नक्कीच त्याचा म्हणजे त्या विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे, समाजालाही फायदा होणार आहे. आणि ज्या चुकीच्या गोष्टी म्हणजे पासून एक चांगल्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने जे काम होणं गरजेचं आहे ते या माध्यमातून होणार आहे. मला या कार्यक्रमासाठी म्हणजे परवाच्या दिवशी पुण्याला दिल्लीत होतो आणि पैठणी गुरुजींनी फोन केला. मध्यवर्ती संस्थेच्या वतीने भगवान परशुरामाचा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कररावजी भगरे सर यांच्या वतीने या ठिकाणी आपण संपन्न झालं. या ठिकाणी पैठणी गुरुजीचं त्या ठिकाणी अभिनंदन. की पैठणी गुरुजींना भगरे साहेबांनी फोन केला
आणि भगरे साहेब इतक्या लांबून आपल्या या जन्मोत्सवाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आधीर आणि उच्च विचारसरणी असले आपले खासदार भगरे सर पेशाचे शिक्षक त्याच्यामुळे कुठल्या कार्यक्रमात जायला पाहिजे कुठल्या कार्यक्रमात नाही जायला पाहिजे हे अतिशय त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती असते आणि आज आपल्या छोट्या काही कार्यक्रमाला वगैरे सर इतक्या लांबून आले त्याच्यामध्ये त्यांचं मी व्यक्तिशः त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. श्रीराम जयंतीच्या कार्यक्रमात आपण सर्वजण उपस्थित होऊन मी सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपले प्रमुख पाहुणे म्हणून सगळे खासदार लोकप्रिय खासदार आपले नाशिकचे आणि आपल्या संस्थेत आले त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. नगरसेविका आज आपल्यामध्ये आहेत त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आज परशुराम जयंतीचा जो सोहळा पैठणी गुरुजींनी जो आयोजित केला आहे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांचं वैशिष्ट्य आहे म्हणजे ते खासदार आणि नगरसेवक यांच्या खालचे पाहुणे बोलवतच नाही. बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. कार्यक्रमाला आम्ही राजाभाऊ लोकप्रिय खासदार आपले राजाभाऊ वाजे यांचा इथं असाच मस्त कार्यक्रम झाला होता. भद्रे गुरुजी आहे त्या निमित्ताने आमचा त्यांच्याशी परिचय होतो. त्यांनाही आपल्या संस्था कळते की खरोखर पैठणी गुरुजींचं जे कार्य आहे पाठशाळा चालवण्याची सोपी गोष्ट नाही आहे आणि त्यासाठी सर्व नगरसेवक आहेत किंवा खासदार यांचं सहकार्य असणं खूप गरजेचं आहे. मी खरोखरच पैठणचे कौतुक करतो की ते या माध्यमातून पाठशाळेचं आणि अखिल ब्राह्मण मंदिराच्या संस्थेचं कार्य करतात. अखिल ब्राह्मण मंदिराची संस्था गेले 53 वर्ष 53वं वर्ष आपण साजरे केलं तुमच्या वर्धापन दिन. आणि या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की सगळं साधारणतः असं असतं की पुण्याची संस्था असते नाशिकमध्ये शाखा असते. अखिल ब्राह्मण अशी संस्था आहे की नाशिकमध्ये मुख्य कार्यालय आणि पुण्यामध्ये त्याची शाखा आहे. तसंच आपण तिथे एक समाजसहाय्यक संस्थेच्या नावाखालचे विद्यार्थी वसतिगृह चालवतो. तिथं सर्व समाजाचे विद्यार्थी आहे म्हणजे आता 25 मुलं आहेत त्याच्यामध्ये 22 मुलं जाऊन ब्राह्मण आहेत आणि इतके आनंदाने तिथे ते व्यवस्थित राहत असतात आणि 3-4 मुलं ब्राह्मण आहेत. तर संस्थेचं कार्य हे सर्व समाजाला धरूनच असलेलं आहे. असं परशुराम जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. जयंतीनिमित्त मी अनिल देशपांडे अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा कार्याध्यक्ष आमच्या कार्यवाह श्री बनगे कोषाध्यक्ष श्री पंचाक्षरी यांच्या सहित गौतम गोदावरी श्री पैठणी गुरुजी संचलित पाठशाळेच्या कार्यक्रमाला आवर्जून उभं राहिलो. आजचा कार्यक्रमासाठी खासदार भगरे सर नंतर आपल्या पंचवटी विभागातील नगरसेवक आणि नगरसेविका दोन्ही आवर्जून उपस्थित होत्या. आपल्या पैठणी गुरुजींनी हा कार्यक्रम खूपच चांगल्या प्रकारे यशस्वी केला. याबद्दल त्यांचं मी मनापासून कौतुक करतो व त्यांना आमच्या हेड ऑफिसतर्फे अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेतर्फेच कायमच मदत राहील असं जाहीर करतो. आज अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पंचवटी केंद्राच्या वतीने पंचवटीमध्ये अत्यंत उत्साहपूर्वक वातावरणामध्ये आणि वेदमंत्रांच्या विधिवत उद्घोषामध्ये माननीय खासदार भास्कररावजी भगरे यांच्या हस्ते भगवान परशुरामाच्या प्रतिमेचं पूजन संपन्न झालं. अनेक मान्यवर उपस्थित होते. परशुरामाची चारित्र्यगाथा या ठिकाणी आमच्या अखिल ब्राह्मण मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष अनिल देशपांडे असतील, कार्यवाह सुभाषजी भनगे असतील, कोषाध्यक्ष उल्हासजी आमचे पंचाक्षरी, त्याचप्रमाणे प्रदीप भानुवंशे या सर्वांनी या होणाऱ्या कार्यक्रमासाठी पाठबळ दिलं आणि अत्यंत व्यवस्थित हा कार्यक्रम पंचवटीच्या केंद्राच्या वतीने घेण्यात आला. त्याचप्रमाणे नाशिकमधील पंचवटीच्या प्रभागातील सौ चंद्रकला धुमाळ या नगरसेविका उपस्थित होत्या. त्यांचे मिस्टर दिगंबर धुमाळ हे पण आणि नाशिकच्या पंचवटी प्रभागातील अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती. आमची सगळी पंचवटीची कार्यकारिणी जी आहे या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या पाठबळाने हा कार्यक्रम अत्यंत उत्तम या ठिकाणी संपन्न झाला आहे असं मी जाहीर करतो.